नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजारांच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा। आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आणि तितकेच महत्त्वाचे संपूर्ण आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची गोष्ट, परंतु बहुतांशी लोकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे आपले आतडे आणि आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरिया आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा फायदा। म्हणून या व्हिडिओमध्ये समजून घेऊया पोटाचे आजार आणि आतड्यातील बॅक्टेरिया। व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे, तसेच परिपूर्ण सुद्धा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। थोडे आधीच्या काळी ज्यांना पोटाचे त्रास आहेत, म्हणजेच खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही असे वाटते किंवा संडासच्या तक्रारी आहेत, पोटात जडपणा आहे, गच्चपणा आहे, अशा वेळी सर्वप्रथम पोटासाठी ताक चांगले आहे किंवा दही चांगले आहे म्हणून दही ताक खायला सुरुवात करतात। अलीकडच्या काळात पोटाच्या आजाराच्या व्यक्तींना प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे शब्द बऱ्याच वेळा कानावरती पडतात आणि प्रोबायोटिक म्हणून दही, ताक किंवा आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा जाणीवपूर्वक खाल्ले जातात। दही, ताक किंवा आंबवलेले पदार्थ पोटासाठी किंवा पचनासाठी का फायदेशीर असतात हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला असतो। तर या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर म्हणजे दही आणि ताकामध्ये किंवा आंबवलेल्या पदार्थामध्ये जे जीवाणू अर्थात बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियाच पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात। तर मंडळी, तुम्हाला ही गोष्ट ऐकून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल की या जगातील कोणतीही जिवंत गोष्ट नाही की ज्यामध्ये बॅक्टेरिया नाहीत आणि त्यापेक्षा आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपले मनुष्याचे शरीर, त्या संपूर्ण शरीरामध्ये साधारणपणे 30 ते 40 ट्रिलियन एवढ्या पेशी असतात आणि त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे 80 ट्रिलियनच्या आसपास आपल्या शरीरामध्ये किंवा शरीरावर बॅक्टेरिया असतात। आणि हे सर्व बॅक्टेरिया आपल्या त्वचेवर व प्रामुख्याने माणसाच्या आतड्यामध्ये असतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रचंड संख्येचे बॅक्टेरिया फक्त एकाच प्रकारचे नसतात, तर त्यामध्ये जवळपास 800 ते 1000 वेगवेगळ्या प्रजातीचे बॅक्टेरिया आतड्यामध्ये असतात। हे बॅक्टेरिया मनुष्याच्या आतड्यामध्ये सर्वप्रथम योनी मार्गातून जन्म होताना यायला सुरुवात होते व कालांतराने आपल्या आजूबाजूचे वातावरण, आपला आहार अशा माध्यमातून संपूर्ण आतड्याच्या त्वचेवर बॅक्टेरियाचे थर साधारणपणे वयाची 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत डेव्हलप झालेले असतात, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इंटेस्टायनल फ्लोरा असे म्हणतात। इंटेस्टायनल फ्लोरा आपल्या लहान आतड्याची व प्रामुख्याने मोठ्या आतड्याची जी आतली त्वचा असते त्या त्वचेवरती टप्प्याटप्प्याने बॅक्टेरियांची संख्या वाढत जाते व आतड्याची आतील त्वचा व बॅक्टेरिया असा एकत्र इंटेस्टायनल फ्लोरा नावाची आतड्याची त्वचा तयार होते असे आपण म्हणू शकतो। आतड्याच्या त्वचेची जी काही मुख्य कार्य आहेत त्यामध्ये नंबर 1 खाल्लेल्या अन्नाचे पचन व नंबर 2 अन्न घटकांचे शोषण ही मुख्य कार्य असते।
आणि अशा वेळी अतिशय आश्चर्यजनक परंतु शास्त्रीय सत्य हेच आहे की केवळ फक्त आतड्याची त्वचा ही दोन्ही कामे म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे आणि पोषक घटकांचे शोषण पूर्णतः करू शकत नाही. त्यासाठी आतड्याची त्वचा व त्यावरती असणारा बॅक्टेरियांचा थर असा एकत्र व परस्पर सहकार्यानेच अन्नाचे पचन व अन्न घटकाचे शोषण या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे जरी आपल्या आतड्यामधील हे विविध प्रकारचे बॅक्टेरिया जरी आपल्या शरीराचा मूळचा भाग नसतील आणि ते नंतर आतड्यामध्ये आलेले असतील तरीसुद्धा शरीर आणि बॅक्टेरिया यांच्यामधील हे मैत्रीचे संबंध अगदी मनुष्याच्या उत्पत्ती काळापासून आहेत आणि मनुष्य शरीर व बॅक्टेरिया यांची दोघांना एकमेकाची मदतच होत असते व दुसऱ्या बाजूने ते परस्पर अवलंबित आहेत हे सुद्धा तितकेच शास्त्रीय सत्य आहे. गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया. मनुष्याच्या उत्पत्ती काळापासून आतड्यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया परस्पर अवलंबी म्हणजेच दोघांना एकमेकाची मदत होत असते किंवा ते परस्पर सहकार्याने राहत असतात, ज्याला आपण गुड बॅक्टेरिया अर्थात मित्र बॅक्टेरिया असे म्हणतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व बॅक्टेरिया केवळ मित्रवतच आहेत असे नसून त्यामध्ये काही बॅक्टेरियांच्या जाती शत्रू जाती असतात ज्या शरीराला त्रास देऊ शकतात किंवा अतिशय गंभीर आजार तयार करू शकतात, ज्याला बॅड बॅक्टेरिया असे म्हणतात. गुड बॅक्टेरिया आणि त्यांची मुख्य कार्ये. बॅक्टेरिया आणि डायजेशन म्हणजेच अन्नाचे पचन. आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये आतड्यामध्ये अन्नावरती पाचक स्त्राव पडतात व अन्न पचवण्याची प्रक्रिया घडते व आतड्याच्या नळीमध्ये पचलेल्या अन्नाचा चोथा तयार होतो. आता या चोथ्यामध्ये बरेचसे अर्धवट पचलेले अन्न घटक असतात. ते पचवण्यासाठी आतड्यामधील बॅक्टेरियांची खूप मदत होत असते. त्याचबरोबर आतड्यामध्ये अर्धवट पचलेल्या अन्नातून तयार झालेले विषारी अन्नघटकसुद्धा असतात किंवा विशेषतः साखर, अल्कोहोलमधील साखर किंवा अर्धवट पचलेले फायबर या सर्व घटकावरती आतड्यामधील बॅक्टेरियाच डायजेस्ट म्हणजे पचवण्याचे काम करून त्यापासून शरीर उपयुक्त असे पोषक घटक तयार केले जातात. त्यामुळे आतड्यांच्या पेशींना सुद्धा शक्ती मिळते. आतड्यामधील बॅक्टेरियांचा व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन के तयार होण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या अन्नपचनाचे काम फक्त पाचक स्त्रावच करतात असे नसून पाचक स्त्रावांच्या बरोबरीने आतड्यामधील बॅक्टेरियांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. व्याधी प्रतिकारक क्षमता, आजारापासून इन्फेक्शनपासून संरक्षण. आपल्या आहारामधून व पाण्यामधून बरेच इन्फेक्शन्स म्हणजे बॅक्टेरिया, सूक्ष्मकृमी आपल्या आतड्यामध्ये जात असतात व त्यापासून संरक्षण करण्याचे काम आपली स्वतःची व्याधी प्रतिकारक क्षमता करत असतेच, परंतु अगदी त्याचबरोबरीने आतड्यामध्ये आजार तयार करणारे सर्व इन्फेक्शन बरोबर लढण्याचे कामसुद्धा आतड्यामधील बॅक्टेरिया करत असतात. आतड्याच्या त्वचेचे संरक्षण. कोणत्याही कारणामुळे व पोटाच्या आजारामध्ये ज्या वेळेला आतड्याला तीव्र सूज येते किंवा आतड्याच्या त्वचेला जखमा होतात, अशा वेळी आतड्याची सूज कमी करण्यासाठी व आतड्याला होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी सुद्धा आतड्यामधील बॅक्टेरियाचा खूप फायदा होतो व बरोबरीने आतड्याच्या त्वचेला सूज येऊ नये, जखमा तयार होऊ नयेत म्हणून सुद्धा प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा आतड्यातील बॅक्टेरिया मदत करत असतात. गट ब्रेन ॲक्सिस. द गट इज सेकंड ब्रेन म्हणजेच आतड्याला दुसरा मेंदू असे म्हटले जाते, कारण आपल्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यामधून सुद्धा आपले इमोशन्स म्हणजे भावना तयार करणारे जे वेगवेगळे हार्मोन्स असतात ते सर्व हार्मोन्स आतड्यामधील बॅक्टेरियामध्ये सुद्धा तयार होत असतात,
ज्याचा डायरेक्ट प्रभाव आपला मन आणि मेंदूवरती होत असतो। हे सुद्धा 100% खरे शास्त्रीय सत्य आहे। बॅड बॅक्टेरिया। आतापर्यंत आपण जे आतड्यामधील बॅक्टेरिया व त्याचे मनुष्याच्या शरीराशी परस्पर अवलंबित संबंध आणि आतड्यामधील बॅक्टेरियाचे शरीराला होणारे फायदे, त्याचा मनाशी आणि मेंदूशी असणारा संबंध याविषयी सविस्तर समजून घेतलेले आहे। परंतु त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आपले आतडे आणि त्यामध्ये असणारे बॅड बॅक्टेरिया। दूषित अन्न, शिळे पदार्थ, बाहेरचे हॉटेलमधील प्रक्रिया केलेले अन्न, दूषित पाणी, दूषित वातावरण, वेगवेगळ्या प्रांतातील व आपल्या नेहमीच्या सवयीचे नसणारे अन्न इत्यादी खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकांचा परिणाम म्हणून आतड्यामधील बॅड बॅक्टेरियांचे प्रमाण वाढत जाते। बॅड बॅक्टेरियामध्ये प्रामुख्याने एच पायलोरी इत्यादी बॅक्टेरियांचा समावेश होतो। आतड्यामधील बॅड बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले म्हणजे गुड बॅक्टेरिया व बॅड बॅक्टेरिया यांचा बॅलन्स बिघडून गुड बॅक्टेरियापेक्षा बॅड बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले तर मात्र विविध आजारांच्या प्रक्रियेला सुरुवात होते। बॅड बॅक्टेरिया व आजार। बॅड बॅक्टेरिया व पोटाचे आजार। आतड्यामध्ये बॅड बॅक्टेरिया वाढल्यामुळे प्रामुख्याने गॅसेस तयार होण्याचे प्रमाण वाढते, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो किंवा उलट जुलाब होण्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो। पोट कायम जड गच्च भरल्यासारखे होणे, त्याचबरोबर बॅक्टेरियामुळे आतड्याला जखमा म्हणजे अल्सर होऊ शकतो आणि सर्वात शेवटी इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज यासारखे अतिगंभीर आजारसुद्धा बॅड बॅक्टेरियामुळे होऊ शकतात। बॅड बॅक्टेरिया व मानसिक लक्षणे। गट इज अ सेकंड ब्रेन म्हणजेच आपले आतडे दुसरा मेंदू आहे असे म्हटले जाते, कारण आपल्या ज्या भावना म्हणजे इमोशन्स असतात आणि ते तयार करणारे सर्व केमिकल्स किंवा हार्मोन्स प्रामुख्याने ब्रेनमधून स्त्रवत असतात। परंतु ही गोष्टसुद्धा तितकीच आश्चर्यजनक आहे की आपल्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यामधून सुद्धा भावना तयार करणारे केमिकल्स स्त्रवत असतात। ज्या वेळेला आपल्या आतड्यामध्ये बॅड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते त्यामुळे बॅड बॅक्टेरियामधील त्रासदायक भावना म्हणजे भीती, नकारात्मकता, नैराश्य, चिडचिडेपणा, हळवेपणा किंवा अतिविचार तयार करणारे केमिकलचे स्त्रावसुद्धा वाढतात। म्हणजे केवळ आतड्यामधील बॅड बॅक्टेरियामुळे सुद्धा आपली मानसिक स्थिती पाहिजे तेवढी खराब होऊ शकते, हे सुद्धा अगदी सत्य आहे। बॅड बॅक्टेरिया, शारीरिक आजार। आतड्यामध्ये बॅड बॅक्टेरियांचे प्रमाण वाढल्यामुळे पोटाचे त्रास तर होतातच, परंतु मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे वजन व जाडी वाढणे अर्थातच मेदोरोग, त्याचबरोबरीने हृदयरोग, मधुमेह, किडनीचे आजार, काही कॅन्सरचे आजार हा आजारसुद्धा होऊ शकतो असे आढळून आलेले आहे। आतड्यातील बॅक्टेरिया, प्रीबायोटिक व प्रोबायोटिक। सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर जे आपल्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया आहेत त्यासाठी उत्तम दर्जाचे अन्न म्हणजे प्रीबायोटिक। उदाहरणार्थ आपल्या आहारामध्ये कांदा, लसूण किंवा सर्व फळभाज्या, पालेभाज्या अशा प्रकारचे फायबर रिच फूड आतड्यामधील बॅक्टेरियासाठी उत्तम प्रतीचे अन्न असते, जेणेकरून गुड बॅक्टेरिया तयार होण्यासाठी फायदा होतो। आणि प्रोबायोटिक म्हणजे ज्या अन्नामध्ये प्रत्यक्षात किंवा आधीपासूनच बॅक्टेरिया आहेत असे अन्न, उदाहरणार्थ दही, ताक, पनीर, उन्हाळ्यामध्ये आपण जे आंबील बनवतो ते, इडली, डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ व काही भाज्या आंबवून तयार केलेल्या असतात, ज्यामध्ये आपण ते अन्न खातानाच त्यामध्ये आधीपासूनच बॅक्टेरिया आहेत, अर्थात प्रोबायोटिक असे म्हणतात। बॅक्टेरिया आणि अँटीबायोटिक्स। अँटीबायोटिक्स अतिवापर। सध्या घसा खराब झाला किंवा सर्दी झाली, ताप आला,
जुलाब झाले, पोटामध्ये वेदना आहेत किंबहुना काहीही झाले तरी सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त बॅक्टेरियाच जबाबदार आहेत असे समजून उपचाराचा मुख्य भाग म्हणून अँटीबायोटिक देणे किंवा एखाद्या डॉक्टरांनी दिलेले नसले तरीसुद्धा पेशंट स्वतःच्या मनाने अँटीबायोटिक्स खात असतो. किंबहुना सर्व आजारावर मुख्य उपचार म्हणून प्रामुख्याने अँटीबायोटिक्स घेतले जातात. अशा प्रकारे गरज नसताना अँटीबायोटिक्स औषधाच्या अतिवापरामुळे सुद्धा आतड्यामधील बॅड बॅक्टेरिया मारले जातात, परंतु त्याचबरोबर गुड बॅक्टेरियासुद्धा मारले जातात. आणि मग गुड बॅक्टेरिया मारल्यामुळे गुड बॅक्टेरियाचे जे फायदे आरोग्यासाठी होत असतात व ज्यामध्ये प्रामुख्याने पचनसंस्थेला जो फायदा होत असतो त्याचे खूप नुकसान होते व आम्लपित्त, अल्सर, बद्धकोष्ठता, जुलाब, आतड्याची सूज असे भयंकर आजार होऊ शकतात. त्यामुळे उपचार करत असताना योग्य तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानेच व प्रॉपर डोसमध्ये अँटीबायोटिक्स उपचार घेणे कधीही योग्य. याउलट स्वतःच्याच मनाने घसा खराब झाला म्हणून ॲझिथ्रोमायसिन खाल्ले, पोट खराब झाले म्हणून वारंवार O2 गोळी खाल्ली अशी सवय लागलेली असते. त्यामुळे एक प्रकारे आपण स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आरोग्याचे नुकसान करत असतो. उपचार मार्गदर्शन. मुद्दा क्रमांक 1. आपली पचनसंस्था फक्त आपल्याच मालकीची नसून त्यामध्ये अगदी बरोबरीने अर्धी मालकी आतड्यामधील बॅक्टेरियांची आहे हे पोटाच्या आजाराच्या पेशंटने विसरू नये. परंतु त्या आतड्यामधील बॅक्टेरियाच्या अर्ध्या मालकीमध्ये सुद्धा गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे 2 भाऊ आहेत असे म्हणाले तरी चालेल. मुद्दा क्रमांक 2. गुड बॅक्टेरिया आपल्या आरोग्याचे मित्र आहेत व बॅड बॅक्टेरिया आरोग्याचे शत्रू आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. मुद्दा क्रमांक 3. आतड्यामधील जे बॅक्टेरिया आहेत त्याचे योग्य प्रकारे रक्षण करणे हे प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. त्यासाठी आपला आहार आपल्या आतड्यामधील बॅक्टेरियांचा सुद्धा आहार आहे हे जाणून त्यासाठी योग्य सकस आहार खाणे खूप गरजेचे आहे. मुद्दा क्रमांक 4. आपल्या आतड्यामधील गुड बॅक्टेरियाचे संरक्षण आणि वाढ करायची असेल तर अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपल्या नेहमीच्या सवयीचा आहार म्हणजे चपाती किंवा भाकरी, ताजा भात, सर्व फळभाज्या, सर्व पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, ताजे घरी तयार केलेले दही, ताक, त्याचबरोबर ताजी फळे असा सकस आहार हा बॅक्टेरियासाठी सुद्धा सकस आहारच आहे. मुद्दा क्रमांक 5. आतड्यामधील बॅड बॅक्टेरिया आपले शत्रू आहेत आणि त्यासाठी मग शत्रुवत आहार म्हणजे शिळे पदार्थ खाणे, बाहेरचे दूषित अन्न खाणे किंवा अवेळी जेवणे, रात्रीचे जागरण करणे, केक, बेकरीचे पदार्थ इत्यादी वेगवेगळ्या प्रक्रिया केलेले अन्न खाणे, वेगवेगळ्या प्रांतातील आपल्या पचनसंस्थेला सवयीचे नसलेले अन्न खाणे ही सर्व कारणे आतड्यामधील बॅड बॅक्टेरियांचे पोषण करतात. त्यामुळे मग बॅड बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून आरोग्य रक्षणासाठी बॅड बॅक्टेरिया वाढवणारा आहार टाळणे हे सुद्धा आपले मुख्य कर्तव्यच आहे. मुद्दा क्रमांक 5. ज्या वेळेला कॉन्स्टिपेशन आहे किंवा जुलाबाचा त्रास आहे, तीव्र गॅसेस होण्याचा त्रास आहे, सतत पोटदुखीचा त्रास आहे, आतड्याला सूज आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा गंभीर आजार आहे, अशा वेळी आजाराचे निदान करताना किंवा उपचार करताना आतड्यामधील बॅड बॅक्टेरिया हा मुद्दा विसरून चालत नाही. मुद्दा क्रमांक 6. पेशंटला जुनाट पोटाचा आजार आहे आणि मग त्याबरोबरीने पेशंटचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा खूप ढासळलेले आहे, भीती आहे, नैराश्य आहे, झोपेच्या तक्रारी आहेत. अशा बहुतांश वेळा आतड्यामधील बॅड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढूनच पेशंटला मानसिक लक्षणे आलेली असतात. म्हणून उपचार करताना बॅड बॅक्टेरिया कमी करून
गुड बॅक्टेरियाचे प्रमाण व्यवस्थित केल्याशिवाय पेशंटची मानसिक लक्षणे बरी करता येत नाहीत असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे। मुद्दा क्रमांक 7, पेशंटला पोटाचा आजार असू दे अथवा मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असू दे, अशावेळी पेशंटला खाण्यापिण्याचे पथ्य सांगताना आतड्यामधील बॅक्टेरिया व त्यामधील गुड बॅक्टेरिया कसे चांगल्या पद्धतीने तयार होतील हा मुद्दा विसरून चालत नाही। मुद्दा क्रमांक 8, अलीकडच्या काळात आतड्यामधील बॅक्टेरिया व्यवस्थित करण्यासाठी फिकल ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या संडासमध्ये चांगल्या प्रकारे गुड बॅक्टेरिया आहेत असे संडास पेशंटच्या संडासच्या मार्गामधून आत ढकलले जाते, जेणेकरून आतड्यामधील गुड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते असा सुद्धा शास्त्रीय उपचार केला जातो। मुद्दा क्रमांक 9, ताकाला पोटाचे अमृत आहे असे म्हटले जाते, तर त्यामागे अगदी मुख्य कारण म्हणजे ताकामध्ये असणारे गुड बॅक्टेरिया। परंतु ताकाचे पोटासाठी खूप महत्त्व जरी असले तरीसुद्धा ताक ताजेच हवे, योग्य शास्त्रीय पद्धतीने बनवलेले हवे। त्यासाठी आपल्या या चॅनलवरती ताकाविषयीचा व्हिडिओ उपलब्ध आहे, तो सुद्धा अवश्य पाहावा। सर्वात शेवटी महत्त्वाचे, सर्व आजारांचे मूळ पोटामध्येच असते हे सर्वांनाच मान्य आहे, परंतु पोट म्हणजे फक्त आतडे नसून आपल्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही आणि त्यानुसार आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया म्हणजेच मित्र बॅक्टेरिया कशा पद्धतीने चांगले राहू शकतील व वाढू शकतील त्या पद्धतीने आपली जीवनशैली असणे, आपला योग्य आहार असणे ही गोष्टसुद्धा आरोग्य रक्षणासाठी खूप महत्त्वाची आहे। आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे। पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत। डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत। आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे। येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी। विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात। पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही। म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते। लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते। त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, ॲट पोस्ट विटा, जिल्हा सांगली। संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34। फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत। दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, रविवारी सुट्टी।